साहेब, तुमची होणारी नवरी समद्यांसमोर सुपारीच्या पाट्यावर उठून गेली तरी तुम्हाला कसलंच टेन्शन आलं नाही बाई? हा टेन्शन? हाऊ टेन्शन कसं नाही मामी, लय टेन्शन आहे आम्हाला. पण नानांचं तोंड तर बघण्यासारखंच झालं होतं. होय, पण ह्या धक्क्यानं म्हातारचा जीव जाऊन म्हणजे मिळवलं. जाऊ दे, गेला तर वर्षाच्या आत लगीन करावं लागेल पोरीचं. आणि बरंच आहे ना आपल्याला. हा हपकी तर खाल्ली म्हाताऱ्यानं. प्लॅनिंगच तसं होतं ना आपलं. सगळं कसं परफेक्ट वेळेवर झालंय बरं का, सगळं. आणि हे सगळं तुमच्या दोघींमुळे झाले. काय ऍक्टिंग करत होता तुम्ही दोघी, वाह. पण तुम्ही तर कुठं कमी आहे. तुमच्याकडे बघून तर असं वाटत होतं की तुम्हाला पहिल्यांदाच धक्का बसलाय. प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅनिंग नुसार झाली. वय, पण अजून लग्न नाही झालं. शीतलच्या घरच्यांनी तिचं ऐकलं आणि आमचं लग्न नाही झालं तर असं होऊच शकत नाही. अहो, अख्ख्या गावासमोर सुपारी फुटली आहे. नानांची प्रतिष्ठा पणाला लागली. तेव्हा आता शीतलला तुमच्याशी लग्न करावंच लागेल. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे जयश्री. नाना तयार होतील, तिच्या घरचे तयार होतील, पण शीतल ती नको तयार व्हायला. हाय का आता? का नाही होणार? भैया साहेब, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पोरी स्वतःच्या बापाची इज्जत वाचवायला आपल्या प्रेमाची आहुती द्यायला बी तयार होत्यात. कसंय, पोरींला बाप लय महत्वाचा असतो ना. वा 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 मामी, देर यू आर, म्हणजे लईच भारी. असंच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी म्हणा प्रेमाची आहुती दे दे. भैया, आता तुम्ही एकदम टेन्शन फ्री राहा. शीतलला काय बी करून तुमच्या संग लग्न करावंच लागणार. अहो, नानांचा चेहरा तर आठवा. अख्ख्या गावाला दया आली त्या माणसाची. आणि शीतल तर त्यांची मुलगी आहे, म्हणून तिला काय बी करून तुमच्याशी लग्न करावंच लागणार आहे. मी काय म्हणतो, आपण जाऊया का त्यांच्या घरी? कशाला? त्यांच्यात काय चाललंय बघायला. आपण त्यांना रिक्वेस्ट करू ना, चौघच येतो म्हणा. आम्हाला पण बघायचंय तुमच्यात काय काय चाललंय ते. अव, आग लागली असेल, आग. मामी, आग नाही, आग नाही, वणवा पेटला असेल, वणवा. आणि आता त्याच वनव्यात अजिंक्य आणि शीतलचं प्रेम बी जळून राख होणार आहे. ऐकूनच कसलं भारी वाटलं हो. मला खरंच तिकडे जावं असं वाटतंय. शीतलच्या घरचे शीतलला काय बोलते हे ऐकण्यात खरी मजा आहे. येस. शितले, का वागलीस असं? काकी, मी काय मुद्दाम वागले? मला नाही करायचं त्याच्या संग लग्न. अगं नाही करायचं नव्हतं पसंत, मग आधी सांगायचं होतंस. काकी, मला काय माहित. बोलू नकोस मला काय माहित नाही म्हणून. आम्ही सगळ्यांनी तुला विचारलं होतं आणि मी स्वतः तुझ्याशी दोनदा बोलायला आले होते. तेव्हा काय म्हणाली होतीस, आठवतंय का?
तुला न विचारता तुझं लग्न ठरवायचं चाललंय आणि तुला काहीच प्रॉब्लेम नाही? आता त्यात प्रॉब्लेम असल्याचं काय कारण आहे? म्हणजे तू तयार आहेस या लग्नाला? आता नानांनी पोरगा निवडलाय म्हणजे काय तरी विचार करूनच निवडला असेल. आता नानांना जर ते पोरगा योग्य वाटत असेल तर माझी बी काय हरकत नाही. मी तुला विचारलं होतं ना तू या लग्नाला तयार आहेस का नाहीस म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस? हो म्हणाली होतीस ना? त्यांच्या घरची परिस्थिती वेगळी आहे, तुला जमल का विचारलं होतं तेव्हा वर तोंड करून काय म्हणली होतीस मला? मी घेईन सगळं सांभाळून, करेन मॅनेज. अगं तुला पोरगाच पसंत नव्हता मग होय का म्हणालीस तू? काकी मला माहितच नाही तो पोरगा हर्षवर्धन आहे म्हणून. मी हर्षवर्धनसाठी कधीच वय म्हणले नव्हते. मग कुणासाठी वय म्हणली होतीस? काकी मी शितले मी काय विचारते, कुणासाठी होय म्हणली होतीस? अजिंक्य वय शितले अगं काकी माझा आजीवर लई प्रेम आहे. कधीपासून सुरू आहे हे सगळं? आजा माझं तुझ्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे. शितले एवढं सगळं होऊन गेलं आणि एका शब्दाने बोलली नाहीस तू? मैत्रीण मानतेस ना मला, तर बी मला सांगितलं नाहीस. काकी मी सांगणारच होते. अगं शितले आत्ता सांगून काय उपयोग? अगं सगळ्या गावासमोर तुझ्या आणि हर्षवर्धनच्या लग्नाची सुपारी फुटली आहे.